संदर्भात मेट्रो ॲक्वालाईन 3 वर तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळते आणि गेल्या अर्ध्या तासापासून त्यामुळे मेट्रो ॲक्वालाईनची ही सेवा ठप्प झाली आहे। त्यामुळे ऑफिसला जाण्याच्या वेळेत मेट्रो सेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांचे हाल होतात। बऱ्याच वेळापासून प्रवासी या ठिकाणी ताटकळत उभे आहेत। सध्या हे तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून। हिरा, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच मोहिनी, गेल्या 30 ते 40 मिनिटांपासून मेट्रो ॲक्वालाईन 3 वरती तांत्रिक बिघाड झाला आहे आणि मेट्रोकडून सांगण्यात आलं आहे। नेमका बिघाड काय झालाय अद्याप सांगण्यात आलेलं नाही। मात्र अर्ध्या तासापासून हे प्रवासी प्लॅटफॉर्मवरती उभे आहेत आणि ही अंडरग्राऊंड लाईन असल्यामुळे हे प्रवासी सकाळी पीक अवर आहेत। कर्मचारी आपल्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी, ऑफिस गाठण्यासाठी त्यांना उशीर होते, गर्दी असते सकाळच्या वेळेमध्ये आणि त्यातच हा तांत्रिक बिघाड झाला। गेल्या काही दिवसांपासून मेट्रोमध्ये बिघाडाचं नेमकं कारण काय समजत नाहीत आणि हा जो बिघाड झाला त्याच्यावरती ही दुरुस्त करण्याचे प्रयत्न मेट्रो प्रशासनाकडून सुरू आहे। मात्र सध्या तरी ही अजूनही मेट्रो सेवा ही विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मेट्रो सेवा दुरुस्त करण्याचं काम हे प्रशासनाकडून सुरू आहे। नक्कीच हिरा, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।